Next point, image formation by convex mirror. By convex mirror याचा स्टडी करत असताना दोन इमेजेसचा स्टडी करणार आहे किंवा दोन ऑब्जेक्ट पोझिशन घेणार आहेत. एक म्हणजे वेन ऑब्जेक्ट पोझिशन ॲट इन्फिनिटी अँड अनदर इज द ऑब्जेक्ट पोझिशन बिहाइंड द ऑब्जेक्ट पोझिशन बिटवीन द इन्फिनिटी अँड पोल. बिटवीन द इन्फिनिटी अँड पोल ही एक पोझिशन घेणार आहे. ज्यावेळेस ऑब्जेक्ट इन्फिनिटीला असेल त्यावेळेस आपण कॉन्व्हेक्स मिररचा स्टडी करतो आहे. कॉन्व्हेक्स मिररमध्ये बघा, ज्यावेळेस ऑब्जेक्ट इन्फिनिटीला असेल त्यावेळेस इमेज फॉर्मेशन होत असताना कशी होती. त्यावेळेस इमेज फॉर्मेशन असताना समजा हा इन्फिनिटी पॉईंट आहे. ह्या इन्फिनिटी पॉईंटपासून दोन रे पास करावे लागतात. इन्फिनिटी पॉईंट हा ही एक रे आणि ही एक रे डायग्राम. त्यावेळेस या दोन्ही डायग्राममध्ये जर पाहिलं तरी त्या फोकसमधून पास होणार आहेत. त्या इकडून पास होणार आहेत फोकसमधून. दिस पॉईंट इज नथिंग बट द फोकस. दिस इज द सेंटर. याला एफ डॅश म्हणू, याला सी डॅश म्हणू. इथं पण एफ असणार आहे आणि इथं सी डॅश असणार आहे कुठंतरी. ठीक आहे. ज्यावेळेस ऑब्जेक्ट इन्फिनिटीला असेल त्यावेळेस इमेज फॉर्मेशन होत असताना ते इमेज फॉर्मेशन हे फोकसवरती होणार आहे. समजा ऑब्जेक्ट आहे, त्यावेळेस इमेज फॉर्मेशन होत असताना ती इमेज फॉर्म होत असताना तेव्हा इन फ्रंट ऑफ फोकस होणार आहे. इन फ्रंट ऑफ फोकस. इमेज फॉर्मेशन ऑकर ॲज इन फ्रंट ऑफ फोकस और इन बिटवीन F and P. Image formation in front of focus or in between F and P. Size जर बघितलं तर size of the image is diminished and nature of the image is virtual and erect नेचर असणार त्याचं. नेक्स्ट पॉईंट एक युजेस ऑफ कॉन्व्हेक्स मिरर. पहिला यूज आहे इन रियर व्ह्यू इमेज ऑफ द व्हेइकल. In rear view mirror in vehicle. Next, convex mirror are used in the blind turns and on the point of the merging the traffic, or used in traffic for both side vision. Third one is used in security, used in shop as a security mirror. तीन युजेस आहेत कॉन्व्हेक्स मिररचे युजेस. तसंच युजेस ऑफ द कॉन्केव्ह मिरर. Uses of concave mirror. Uses of concave mirror मध्ये बघा, used in torch, searchlight, headlight of vehicle,
headlight of vehicle. To get powerful parallel beam of light. To get powerful parallel beam of light. Second use है, concave mirror are used as dentist पण याचा यूज करतात. To see the large image of the teeth, to get the large image of the teeth. Third one है, concave mirror is used as shaving mirror, as a shaving mirror. To see large image of face. And fourth one is, large concave mirror are used as concentrate sunlight to produce the heat, used as in solar furnace. Is all uses of the concave mirror. Uses of the concave mirror. Next one है, diverging. Next point is important point. Convergence and divergence. कॉन्व्हर्जन्स म्हणजे काय, ज्यावेळेस रे ऑफ लाईट एका पर्टिक्युलर मिररमधून जातील त्यावेळेस त्या कॉन्व्हर्ज होतील. बीम ऑफ द लाईट कॉन्व्हर्ज, एका पॉईंटवरती येऊन एकत्र येतील. इथे रे ऑफ लाईट काय झालं, एका पॉईंटवरती येऊन एकत्र झालेत, इथे एकत्र झालेत म्हणून याला म्हणतो कॉन्व्हर्जन्स. दुसरा पॉईंट असतो डायव्हर्जन्स. जर एका पर्टिक्युलर पॉईंटपासून रे ऑफ लाईट डायव्हर्ज होत असतील, सेपरेट होत असतील, एका पॉईंटवरून रे ऑफ लाईट सेपरेट होत असतील, सेपरेट होत आहेत, लांब जात आहेत, आणि त्या डिफरंट पॉईंटवरून किंवा डिफरंट साईडवरून किंवा डिफरंट पॉईंट्सवरून येणारी लाईट, डिफरंट साईडवरून येणारी लाईट एका पॉईंटवरती एकत्र येत असेल तर कॉन्व्हर्ज होत असेल किंवा एकत्र येणार, त्याला म्हणतो कॉन्व्हर्जन्स आणि याला म्हणतो डायव्हर्जन्स. लक्षात ठेवायचं, जो कॉन्केव मिरर आहे, कॉन्केव मिरर हा कॉन्व्हर्जिंग मिरर आहे, हा कॉन्व्हर्जन्स शो करतो. तर कॉन्व्हेक्स मिरर हा डायव्हर्जन्स शो करतो. In above diagram, here see that this ray actually goes in that direction. This is also same goes back. This part is the virtual part. This is C point आहे, हा virtual part आहे. ॲक्च्युली लाईट रे पडल्यानंतर ही इकडच्या डायरेक्शनमध्ये जाणार आहे, बाउन्स बॅक होऊन, कारण की ही डायव्हर्जिंग आहे. आणि हा जो दाखवलेला आहे हा पॉईंट, हा व्हर्च्युअल पॉईंट आहे, म्हणून इथं एफ डॅश नाव आहे त्याचं, इथं सी डॅश आहे. सेम विथ दिस पॉईंट, दिस विन लाईक दिस. हे व्हर्च्युअल पॉईंट दोन एकत्र केलेले आहेत, व्हर्च्युअल एकत्र केलं म्हणून इथे व्हर्च्युअल अँड इरेक्ट इमेज आहे.
आणि स्ट्रेचिंग पण व्हर्च्युअल आहे. ठीक आहे. ॲक्च्युअल रे ऑफ लाईट अशी जाणार आहे, इथून अशी आली, अशी जाणार आहे, ही पण अशी आली की ती त्या डायरेक्शनमध्ये जाणार आहे. पण तिचं हे सगळं इमॅजिनरी पार्ट आहे, हा इमॅजिनरी पार्ट आहे, इकडचा पलीकडचा. ठीक आहे. हा पण नेक्स्ट पॉईंट इज कॉन्व्हर्जन्स डायव्हर्जन्स. नंतर नेक्स्ट पॉईंट आहे कॉन्व्हर्जन डायव्हर्जन्स. नंतर नेक्स्ट पॉईंट आहे साइन कन्व्हेन्शन्स. साइन कन्व्हेन्शन्स फॉर रिफ्लेक्शन बाय स्फेरिकल मिरर. यातला पहिला पॉईंट येतो. आता याचा स्टडी करत असताना जो पोल पॉईंट आहे, पोल ऑफ द स्फेरिकल मिरर आर कन्सिडर्ड ॲज ओरिजिन. ॲज वी नो दॅट दिस इज अ स्फेरिकल मिरर. कन्सिडर दिस इज स्फेरिकल मिरर. हा त्याचा पोल पॉईंट आहे. ह्या पोल पॉईंटलाच आपण काय कन्सिडर करतो, ओरिजिन म्हणून कन्सिडर करतो. समजा हा पॉईंट काय आहे, पोल आहे, यालाच आपण ओरिजिन म्हणून कन्सिडर केलं आहे. आपल्याला एक्स आणि वाय ॲक्सिसबद्दल माहिती आहे. समजा हा जर ओरिजिन असेल, हा जर ओरिजिन पॉईंट आहे, तर हा कोणता ॲक्सिस आहे, हा एक्स ॲक्सिस आहे आणि हा वाय ॲक्सिस आहे. हा एक्स ॲक्सिस आहे आणि हा वाय ॲक्सिस आहे. एक्स ॲक्सिसच्या ओरिजिनच्या इकडच्या साईड्स फॉर एक्स ॲक्सिस ह्या व्हॅल्यूज पॉझिटिव्ह असतात. ह्या सगळ्या व्हॅल्यू काय असतात, पॉझिटिव्ह. एक्स ॲक्सिसच्या ओरिजिनच्या वरच्या सगळ्या व्हॅल्यूज ह्या पण काय असतात, पॉझिटिव्ह असतात. या वरच्या व्हॅल्यू पण काय असतात, पॉझिटिव्ह असतात. ओरिजिनच्या खालचा पॉईंट हा निगेटिव्ह साईन असतो आणि ओरिजिनच्या लेफ्ट साईडचा पॉईंट हा पण निगेटिव्ह पॉईंट असतो. निगेटिव्ह पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. ठीक आहे. तसंच सेम ऑब्जेक्ट पोझिशन पाहत असताना ऑब्जेक्ट हा ऑलवेज अबव द प्रिन्सिपल असतो, अबव द प्रिन्सिपल ॲक्सिस. आणि इथं जर बघितलं, हा ओरिजिन आहे, ओरिजिनच्या इथं हा जो साईडचा डिस्टन्स आहे, लेफ्ट साईड ऑफ द ओरिजिन इज नेगेटिव्ह, पण अबव द प्रिन्सिपल ॲक्सिस किंवा अबव द ओरिजिन इज टेकन ॲज पॉझिटिव्ह. प्रिन्सिपल ॲक्सिसच्या खालची व्हॅल्यू ऑलवेज निगेटिव्ह घेतली जाते. प्रिन्सिपल ॲक्सिसच्या खालची व्हॅल्यू हाईट पाहत असताना ऑब्जेक्ट जर बघितलं तर ऑब्जेक्टची हाईट हा डायमेन्शन पाहतो. हाईट ऑब्जेक्ट नेहमी अबव द प्रिन्सिपल ॲक्सिस असतो, अबव द प्रिन्सिपल ॲक्सिस. ऑब्जेक्ट नेहमी अबव द प्रिन्सिपल ॲक्सिस असतो. त्यामुळे लक्षात ठेवायचे इमेज जी तयार होणार आहे, इमेज पोझिशन किंवा इमेज हाईट, त्यामुळे इमेज हाईट इन्व्हर्टेड असल्यामुळे ती ऑलवेज काय असणार आहे, निगेटिव्ह. इमेज नेहमी काय असते, बिलो द प्रिन्सिपल ॲक्सिस. त्याच्यावरून काय सांगता येते, त्याच्यावरनं असं सांगता येते की अबव द प्रिन्सिपल ॲक्सिस ज्या व्हॅल्यू आहेत, एक्स ॲक्सिसच्या किंवा ओरिजिनच्या वरच्या ह्या व्हॅल्यूज ह्या आपण पॉझिटिव्ह कन्सिडर करतो आणि बिलो द प्रिन्सिपल ॲक्सिसच्या व्हॅल्यू काय करतो, निगेटिव्ह कन्सिडर करतो. नंतर आहे डिस्टन्स. हाईट झालं की डिस्टन्स. कॉन्व्हेक्स मिररमध्ये किंवा कॉन्केव्ह मिररमध्ये मोस्ट ऑफ द इमेजेस म्हणजे पहिल्या पाच केसमध्ये रिअल अँड इन्व्हर्टेड इमेज आणि त्या सगळ्या इमेज या साईडलाच तयार होतात पहिल्या 5 केसमध्ये. त्यामुळं इथं डिस्टन्स पाहत असताना ऑब्जेक्ट डिस्टन्स म्हणजे ऑब्जेक्टचा डिस्टन्स ह्या साईडलाच आहे, इमेजचा डिस्टन्स पण ह्या साईडला आहे आणि ओरिजिनच्या या साईडचा जो डिस्टन्स आहे तो निगेटिव्ह कन्सिडर करतो. ऑब्जेक्ट डिस्टन्स अँड इमेज डिस्टन्स आर टेकन ॲज निगेटिव्ह.
आर टेकन ॲज निगेटिव्ह. दिस इज ऑल अबाउट द साइन कन्व्हेन्शन. साइन कन्व्हेन्शन पाहत असताना परत एकदा इन शॉर्ट, हा ओरिजिन आहे, हा एक्स ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस. ह्या ओरिजिनच्या राईट साईडच्या आडव्या ज्या व्हॅल्यू डिस्टन्स आहे, राईट साईडचा आडवा डिस्टन्स हा पॉझिटिव्ह असतो आणि अबोव द प्रिन्सिपल ॲक्सिस जो हाईटचा डिस्टन्स आहे तो पण पॉझिटिव्ह असतो. तसंच इकडचा डिस्टन्स बघा, हा पॉझिटिव्ह आहे, आणि इथं आपण काय केलं, पोल ऑफ द मिरर कन्सिडर केला, पण इकडचा डिस्टन्स हा निगेटिव्ह असतो. डिस्टन्स हाईट अबोव द प्रिन्सिपल ॲक्सिस ही काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे, आणि बिलो असणार ती काय असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. बिलो द प्रिन्सिपल ॲक्सिस निगेटिव्ह असणार आहे. जर कॉन्केव्ह मिरर असू द्या किंवा कॉन्व्हेक्स मिरर असू द्या, कॉन्व्हेक्स मिररचा विचार केला, कॉन्व्हेक्स मिररमध्ये ऑब्जेक्ट पोझिशन जर अशी घेतली, ऑब्जेक्ट पोझिशन किंवा ऑब्जेक्टची हाईट ही अबाव द प्रिन्सिपल ॲक्सिस असणार आहे. ऑब्जेक्ट हाईट हा अबाव द प्रिन्सिपल ॲक्सिस असणार आहे, ती मग काय कशी घेणार आहे आपण, पॉझिटिव्ह घेणार आहे. इमेज हाईट ही पलीकडे जरी फॉर्म होत असली तरी ती पण अशी सरळच होणार आहे. लास्ट डायग्राममध्ये बघितली, व्हर्च्युअल अँड इरेक्ट इमेज तयार होती, त्यामुळे ती पण पॉझिटिव्ह घेतली जाणार आहे. ऑब्जेक्ट डिस्टन्स या पोलपासून किंवा या ओरिजिनपासून इकडच्या बाजूला आहे, त्यामुळे ती व्हॅल्यू कशी असणार आहे, निगेटिव्ह. आणि इमेज डिस्टन्स ही पोलच्या इकडच्या बाजूला तयार होणार आहे, या डायरेक्शनमध्ये, त्यामुळे ती व्हॅल्यू घेणार आहे आपण पॉझिटिव्ह. हे झालं कॉन्व्हेक्स मिररचं साइन कन्व्हेन्शन. ऑब्जेक्ट हाईट पॉझिटिव्ह, इमेज हाईट पॉझिटिव्ह, ऑब्जेक्ट डिस्टन्स निगेटिव्ह, इमेज डिस्टन्स पॉझिटिव्ह. नेक्स्ट वन इज द कॉन्केव्ह मिररसाठी. कॉन्केव्ह मिररचा विचार केला की कॉन्केव्ह मिरर असा असतो, हा पोलचा पॉईंट आहे, आपल्याला माहिती आहे ऑब्जेक्ट इथंच असतो, इमेज इथंच कुठेतरी खाली तयार होती. ऑब्जेक्ट हाईट ही पॉझिटिव्ह असणार आहे. इमेज हाईट सगळे इन्व्हर्टेड इमेज असतात, त्यामुळे इन्व्हर्टेड म्हणलं की निगेटिव्ह लक्षात ठेवायचं, कारण की इन्व्हर्टेड इमेज असल्यावरती इरेक्ट इमेज असली की पॉझिटिव्ह साईन घ्यायचं, इरेक्ट इमेज असली की पॉझिटिव्ह. नंतर आहे ऑब्जेक्ट डिस्टन्स बघा, ऑब्जेक्टचं डिस्टन्स पोलपासूनचं डिस्टन्स मोजणार आहे. ते पोल म्हणजे काय, हा ओरिजिन जर कन्सिडर केला तर ओरिजिनच्या लेफ्ट साईडच्या सगळ्या व्हॅल्यू ह्या सगळ्या निगेटिव्ह असतात, त्यामुळे ही पण व्हॅल्यू कशी येणार आहे, निगेटिव्ह. आणि इमेजचं डिस्टन्स पण ते पण इकडून इकडंच असणार आहे, ओरिजिनच्या लेफ्ट साईडलाच असणार आहे, त्यामुळे ते पण काय असणार आहे, निगेटिव्ह. मग ऑब्जेक्ट हाईट पॉझिटिव्ह, बाकी सगळं निगेटिव्ह. इथं ऑब्जेक्ट डिस्टन्स निगेटिव्ह, बाकी सगळं पॉझिटिव्ह. ओके. अजून काही एक्स्ट्रा पॉईंटमध्ये जर बघितलं तर कॉन्व्हेक्स मिररमध्ये जी फोकल लेंथ असते त्याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असते, ती बिहाइंड द मिरर घेतो, मिररच्या पलीकडची घेतो. म्हणजे हिथली फोकल लेंथ कन्सिडर करतो, इकडचा डिस्टन्स करतो, कारण की हा इमॅजिनरी स्फिअर असा असणार आहे, त्यामुळे याचं सेंटर ऑफ कर्वेचर बी पॉझिटिव्ह, रेडियस ऑफ कर्वेचर पण पॉझिटिव्ह असणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं, हा जो कॉन्व्हेक्स मिरर आहे, या कॉन्व्हेक्स मिररची फोकल लेंथ ही पॉझिटिव्ह असणार आहे, याची रेडियस ऑफ कर्वेचर ही पण पॉझिटिव्ह असणार आहे.
कारण की हा स्पियर तयार होत असताना तो या डायरेक्शनमध्ये होणार आहे. या पोलच्या इकडच्या व्हॅल्यू, पोलच्या इकडच्या सगळ्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह असतात. नंतर एक कॉन्केव्ह लेन्स. कॉन्केव्ह लेन्समध्ये जर बघितलं तर हा इमॅजिनरी स्पियर असा असणार आहे. पोलच्या लेफ्ट साईडच्या व्हॅल्यू म्हणजे त्यामुळेच कॉन्केव्ह मिररचा फोकल लेंथ ही निगेटिव्ह असणार आहे. फोकल लेंथ निगेटिव्ह असणार आहे आणि रेडियस ऑफ कर्वेचर ही पण निगेटिव्ह असणार आहे.